शहादा शहर व तालुक्यासह जिल्हाभरात गुटखा विक्री जोमात. पोलीस व अन्न औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष. पानसेमल व खेतिया येथून येतोय दररोज लाखोंचा गुटखा. मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागालगत असलेला शहादा तालुका गुटखा तस्करीसाठी प्रमुख मार्ग बनला आहे. मध्य प्रदेश राज्यात गुटखा विक्रीस प्रतिबंध नसल्यामुळे स्वस्तात गुटखा विक्री केली जाते, तर महाराष्ट्र राज्यात गुटखा साठा व विक्रीस प्रतिबंध असल्याने महागड्या दराने गुटखा साठा व विक्री केली जात आहे. त्यासाठी मध्य प्रदेशातून चोरीछुप्या मार्गाने गुटखा विक्री केली जाते. शहादा तालुका मध्य प्रदेशच्या सीमेलगत असल्यामुळे पानसेमल व खेतिया या गुटखा तस्करीचे केंद्र असलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात शहादा शहरासह तालुक्यात व जिल्हाभरात गुटखा तस्करांमार्फत साठा व विक्री केला जात आहे. यात पानसेमल व खेतिया येथील गुटखा तस्करांनी सीमावर्ती भागाचा फायदा घेत शहादा तालुक्यात अवैधरित्या गुटखा विक्रीचे जाळे विणले आहे. पोलीस व अन्न औषध प्रशासन विभाग मात्र सोयीस्करपणे गुटखा तस्करांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करत असल्याने शहादा शहर व तालुक्यासह जिल्हाभरात गुटखा विक्री जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट नरेंद्र बागले, बेधडक मी मराठी न्यूज.